आणि महाराष्ट्रातील बलाढ्य अशा अफजल 11 संघाचे संघमालक अफजलभाई मेमन यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा एक विशेष सन्मान केला जातोय। याशीन लोखंडे, जहां कहीं भी हो माइक के पास आ जाए। याशीन लोखंडे। अफजलभाईंचे या ठिकाणी आगमन होत आहे। श्रीवर्धन तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा बोर्ली पंचतन गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील बलाढ्य अशा अफजल 11 संघाचे संघमालक अफजलभाई मेमन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचा विशेष सन्मान A1 कमिटीच्या वतीने केला जातोय। अफजल मेमन यांचं स्वागत करत आहेत रफिक परदेसी। झनकार। चला सेमीफायनलची मॅच सुरू होते। यानंतर असणार आहे फायनल। 2 मॅच बाकी आहे। 5:30 वाजलेले आहेत। वेळ कमी आहे। 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि त्याच्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे। साहिल खडतर आणि सौरभ देशपांडे। साहिल माझ्या मते आयकॉन आहेत। महत्वाची मॅच तिला आता सुरुवात इकडे होणार आहे। सेमीफायनल नंबर 1 यानंतर ऑलरेडी फायनलला टीम दाखल झाली। बिरवाडी, महाड आणि विळे। चला पहिली ओव्हर घेऊन पाहूयात कोण दाखल होत आहे। 4 ओव्हरची असणारी मॅच। अनिकेत त्याचबरोबर जर पाहिलं तर अनिकेत चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय। नुकतंच या ठिकाणी आगमन होत आहे रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अविनाशजी नलावडे साहेब, सणसवाडी गावचे सुपुत्र आणि या विभागाचं नेतृत्व त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय। सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल। अफजलभाई मेमन खास या ठिकाणी उपस्थित राहिलेत बोर्ली पंचायतवरून, त्यांचंही स्वागत असणार आहे। आणि आता मॅचला होते सुरुवात। स्ट्राईकवर पाहायला मिळतात बॅटिंगसाठी साहिल खडतर, माणगावचे सुपुत्र आहेत आणि ॲज अ आयकॉन म्हणून या टीममध्ये आपल्याला साहिल खेळताना पाहायला मिळत आहेत। आज या संधीचं सोनं करायचं आहे। विळे संघ छोटंसं गाव आहे परंतु आज मोठ्या स्पर्धेत सेमीफायनलला आहे। पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायला गेले, तिकडे 1 रन मिळेल। पहिल्याच बॉलवर 1 रन घेतली आहे। महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये आज काय होणार याची चर्चा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते। हा यावेळेला समोरच्या दिशेने अडवलाय बॉल जयेश खैरकर। प्रत्येक षटकारासाठी आयोजन कमिटीच्या वतीने आता सूचना आलेल्या आहेत। प्रत्येक षटकारासाठी संदीप जाधव साहेब आणि त्याचबरोबर अविनाशजी नलावडे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पुरस्कार असणार आहे। या सूचना आयोजन कमिटीकडून आम्ही नक्कीच स्वीकारलेल्या आहेत। यावेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला आहे। 1 रन तर तिकडे मिळणार आहे। दुसरीचा कॉल दिलाय, अंडरआर्म थ्रो होता, त्याचा फायदा इकडे घेतला गेला। धावसंख्या 2 ने पुढे जाते। 4 वरी धावसंख्या जाईल। ओव्हर नंबर मार्गस्थ आहे 1। विळ्याचे समर्थक आलेत का? विळ्याचे जरा आवाज होऊ द्या आणि टाळ्या होऊ द्या तर ते चांगले खेळणार आहेत। गणपती बाप्पा, आवाज नाही तर मजा नाही क्रिकेटला। आणि हा बॉल ऑप्शनच्या बाहेर, वाईट बॉल। आवाज केला वाईड आला, अजून आवाज केला तर षटकार चौकार सुद्धा येतील। यस 200 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे षटकारासाठी। हो प्रत्येकी आताच अनाउन्समेंट केली सर।
छोटंसं गाव आहे, परंतु आज सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आलेले आहेत. यस, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक एक धाव महत्वाची आहे. फायटर जेट योगेश पेनकरचा महाड बलाढ्य संघ, परंतु या परिसरातील महत्वाचं गाव आहे विळे. हो, फेकून दिलाय, देण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, बॉल पाठीमागे निघालाय. एक रन तर कंप्लीट होते, दुसरीचाही कॉल दिला जातोय आणि साहिल 2 रन कंप्लीट करतायत. धावसंख्या 2 ने पुढे. जेवढ्या तुमच्या टाळ्या वाजतील तेवढे रन जास्त होतील. आठ धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अनिकेत चव्हाणने आज चांगली कामगिरी केली आहे. समोर आहेत साहिल खडतर. वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 9 धाव फलकावर पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. 3 व्हाईट बॉल आलेले आहेत. आज आपलं गाव जिंकावं त्याच्यासाठी सगळेजण आवर्जून इकडे दाखल झाले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे गावात आहेत ते, जे मुंबईला आहेत ते, जे सुरतला आहेत ते सुद्धा मॅच पाहत असतील. आमचं गाव फायनलला जाणार का ही वाट सगळे विळे पाहत आहे आणि सगळा परिसर. अखू टप्प्याचा बॉल, अपरकट, कव्हर्सला खेळलाय, हा फटका. 1 रन तर मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि दोन रन मात्र त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते, म्हणजे 11 धावसंख्या चालली आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते आहे. चांगली मॅच होणार आहे, चांगली फाईट होणार आहे, कारण विळेकर सुद्धा काही कमी नाही आहेत. यावेळेला पाठीमागे निघाला बॉल, फाईन लेग क्षेत्रामध्ये. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे तिकडे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय, तिसरीचाही कॉल दिला जातोय आणि तिसरी. यस, 3 रन कंप्लीट. आणि धावसंख्या झाली आहे पहिल्या ओव्हर संपल्यानंतर 14 धावा. विळेकर, मला अजूनही वाटते टाळ्या थोड्याशा कमी येतात, जरा जोरात वाजून दाखवा. यहाँ पे इस्माइल सर, इनका भी आगमन है. एवन क्रिकेट क्लब निजामपुर, इनकी जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. बरेचसे मान्यवर आहेत की जे आमच्यापासून दूर आहेत, दिसत नाही. त्या सर्व मान्यवरांचे, क्रिकेट रसिकांचे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदूद. निजामपूर विभागातून, निजामपूर पंचक्रोशीतून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. रायगड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम संघ मालक किशोर तात्या मालुसरे, ज्यांची टीम फायनलला दाखल झाली आहे. कोलाडचे सुपुत्र, क्रिकेट प्रेमी किशोर तात्या मालुसरे यांचं आगमन होतं. तात्या, आपलंही हार्दिक स्वागत असेल. तात्या, वेलकम, खुशामदीद, सुस्वागतम. एक चांगली मॅच चालली आहे. विळेकरांनी सुरुवात चांगली केली आहे. 14 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्यात आणि आता बॉलिंगसाठी योगेश पेनकर दाखल झालेत. यावेळेला बॅट तर अगदी वेगात फिरवली आहे. बॉल निघाला मिड विकेटच्या दिशेने. 1 रन मिळेल. दुसरीसाठी निघाले, दुसरी रन. ओ, जबरदस्त कंप्लीट देखील होताना पाहायला मिळते. आणि विळेकरांना पहा, दुसऱ्या बाजूला मोठा संघ आहे तर एक स्थानिक संघाला स्थानिक लोकांचा पाठिंबा असणार, हे स्वाभाविक आहे. परंतु इकडे खूप सारे न्यूट्रल प्रेक्षक आहेत जे चांगले खेळणार आहेत, त्यालाही पाठिंबा देणार आहे. आणि ही समोरची बाजू सुद्धा आता रहमतभाई भरली आहे, म्हणजे दरवर्षी हे पाहायला मिळतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली गर्दी असते, समोरच्या बाजूला गर्दी असते आणि ही सगळा हा विभाग प्रेक्षकांनी फुलून जातो. हे एवनचं दरवर्षीचं वैशिष्ट्य आहे. अकुटप्प्याचा बॉल, त्याच्यावर काऊन दिलाय, सिक्सर. नोंद आम्ही करून ठेवतोय कुणी कुणी मारलेत ते. साहिल खडतार, चांगली कामगिरी. पुन्हा एकदा आ रा 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 खतरनाक सिक्सर.
यस, स्कोर पुढे जातोय. 28 धावा धाव फलकावर. पहा, सगळ्यांची अनाउन्समेंट आम्ही करू. आम्हाला मॅचची कॉमेंट्री करायची आहे. एकदा सुरुवातीला अनाउन्समेंट करू, त्याच्यानंतर मॅच झाल्यानंतर आम्ही जेवढे आहेत त्याची सगळ्यांची पुन्हा अनाउन्समेंट करू प्लीज. हां, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार जाधव साहेब आणि नलावडे साहेब आपल्याकडून ऑलरेडी आलाय आणि त्याची नोंद आम्ही इकडे प्रत्येक बॉल नंतर करतोय, 6 नंतर करतोय. त्याच्यासाठी आम्ही खास एक माणूस ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला अनाउन्समेंट करायची आहे आमच्या या नोंदवहीमध्ये अनाउन्समेंट तिकडे नोंद करा प्लीज. जवळ मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच होणार आहे. विडेकर सुद्धा चांगले खेळत आहेत, परंतु महाडची टीम महाराष्ट्रातील बलाढ्य संघांच्या यादीमध्ये घेतली जाते आणि परंतु विडेकरांनी सुरुवात काय केली जबरदस्त. 28 झालेत. यावेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, 1 रन मात्र तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 29. काय होणार या मॅच मध्ये, किती रन बनल्या जातील यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अविनाशजी नलावडे साहेबांचं इकडे आगमन झालंय. अफजल भाईंचं या ठिकाणी आगमन झालंय. किशोर दात्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. संदीप जाधव साहेब आनंद घेत आहेत. अख्खी A1 कमिटी दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेला यशस्वी करते. हो हो हो, डबल माइंड झाले. स्ट्रोक खेळत असताना चांगला बॉल टाकला योगेश पेनकर. एक धुरंधर आहे टेनिस क्रिकेटमधील. 29 रन झालेले आहेत. ओव्हर नंबर 2. सध्या विळेकर समाधानी असतील कारण 29 रन झाल्यात आणि यानंतर आणखी 2 ओव्हर बाकी आहेत. हो हो हो, हाई बॉल चांगला पाहिला मिळतो. योगेश नाराज आहेत कारण सुरुवातीला रन आल्या, परंतु शेवटच्या 3 बॉलला फक्त 1च रन दिली आहे आणि त्याच्यामुळे स्कोर झालाय 2 ओव्हर नंतर 29. एक काही कमी सुद्धा नाही आहेत. इरफान परदेशी यांना विनंती असणार आहे, किशोर तात्या मालुसरे यांचा विशेष सन्मान आपल्याला करायचा आहे. किशोर तात्या या. मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपला एक प्रश्न असतो की आपली टुर्नामेंट कधी आहे आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ज्या पद्धतीने तुमची उपस्थिती आहे, खरंच ही तुमची टुर्नामेंट आहे. ज्या पद्धतीने 2 दिवस या ठिकाणी हजेरी नव्हती, परंतु फायनल म्हटल्यानंतर सर म्हणतात त्याच्यात नो डाऊट की हे ग्राउंड फुललं जातं आणि त्याचाच एक या ठिकाणी एक नजारा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आता ग्राउंडला आस्ते 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 वेळा घालत आहात. तुमच्या सर्वांचं जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं कमी आहे. माझ्याकडे शब्द नाही आहेत की तुमची तुलना करण्यासाठी. तरी सुद्धा आपण ज्या पद्धतीने येता आणि ह्या टुर्नामेंटची शोभा वाढवता, म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. जयेश खैरकर आलेत. पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल सीमा रेषा पार. षटकार. साहिल खडतर या नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला. षटकार मारलाय. 35 धावा धाव फलकावर. A1 ची A1 ट्रॉफी आणि A1 मॅच सुद्धा चालली आहे कारण महाडची टीम अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचा डंका आहे. जयेश खैरकर एक गुणवान गोलंदाज आहेत. आणखीन एक. ओ हो, काय मारलाय, खूप लांब मारलाय. सिक्सर. धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचेल आता 41. काय जबरदस्त मॅच चालली आहे. या विडेकरांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, परंतु महाडकर काही देखील कमी नाही आहेत. कमबॅक, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. काय स्पर्धा चालली आहे. सकाळपासून अशाच मॅच चालल्यात, कधी इकडे कधी तिकडे, कधी विळे भागाड या MIDCच्या नावाची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला बिरवाडीच्या MIDCची चर्चा आहे आणि महाडची सुद्धा चर्चाच आहे आणि आमच्या निजामपूरची सुद्धा चर्चा आहे. 1,500 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला जोडलेले आहेत. आणखीन एक.
परंतु पाहूयात किती लांबवर जाईल बॉल. फटका फसलाय. जयेश खैरकर विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. साहिल खडतर बाद. चेक. या ठिकाणी नितीनजी बडे यांचाही आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. जे जे मान्यवर सॉरी सर. साहिल खडतर यांनी 4 षटकार मारलेत म्हणजे नलावडे साहेब, जाधव साहेब यांचा 800 रुपयाचा पुरस्कार जिंकलाय. 37 धावा. टाळ्या होऊ जाऊ द्या. या ठिकाणी सर्वजण आहात तुम्ही, आमच्यासाठी सर्वजण मान्यवर आहात. गरज नाही की तुमचं नावच घेतला पाहिजे, कारण जे इथून जातात ते दिसतात त्यांचं आम्ही नावं घेतो, परंतु जो जो ज्या ठिकाणी बसलेला आहे प्रत्येक जण आमच्यासाठी मान्यवर आहे. आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. वाह, काय बॉलिंग केली आहे, काय कमबॅक चाललंय. तिसरी ओव्हर सुरू आहे. पहिल्या 2 बॉलला 2 6, त्यानंतर कमबॅक. आणि अब्दुल समद परदेशी यांच्याकडून साहिलसाठी विशेष पुरस्कार आलाय. 100 रुपयाचा पुरस्कार तो जमा झालाय, नोंद केली आहे. याही वेळेला बॅट फिरवली आहे फक्त. फरीद परदेशी साहेबांकडून विळे टीम विन झाली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की वेळ तुमच्यासाठी, आमच्यासाठी, कोणासाठी थांबत नाही. वेळेचा प्रत्येकाने भान ठेवायचा आहे. लोक या ठिकाणी तुमचा गेम बघायला आलेले आहेत. हो, हाई बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. सुरुवात खराब, परंतु त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळालाय. काय जबरदस्त कामगिरी इकडे जयेश खैरकरने केली आहे. आणि त्याच्यामुळे धावसंख्या जर पाहिली तर इकडे 41. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि वेळेला संधी आहे. जर का इकडे एक 10-15 रन आल्या मजा येईल. अगदी कुंभे ग्रामपंचायत पासून ते इकडे लास पाणोशे, तिकडे भाला, अशा पंचकोशी ग्रामपंचायतीतून आलेल्या सर्व मान्यवरांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. पाटलोस पासून ते पोलादपूर पर्यंत, इकडे अलिबाग पासून, मुरुड पासून, रोहा पासून, जसं नावं घेऊ तेवढी कमी आहेत. या भागातून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, सगळ्यांच्या या स्पर्धेसाठी सातत्याने दरवर्षी त्यांचं विशेष सहकार्य देखील लाभलेलं आहे. बाबूशेठ खानविलकर साहेब यांचं इकडे आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल बाबूशेठ. आपलं या क्रीडा स्पर्धा A1 परिवाराच्या वतीने आपलं केलं जात आहे. हार्दिक स्वागत. शेवटची ओव्हर आहे, रन करावे लागणार आहेत. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. मागील 5 बॉलवर रनच आलेला नाहीये. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. रन मात्र तिकडे मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय, दुसरी घेतली जाते आणि तिसरीचा कॉल दिला जातोय. तिसरी रन देखील या ठिकाणी कंप्लीट होते. निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व म्हणून देखील आपण बाबूशेठ खानविलकर यांना ओळखतो. बाबूशेठ, आपलं हार्दिक स्वागत असेल. A1 ची स्पर्धा आणि बाबूशेठ हे समीकरण राहिलं आहे आणि याही वर्षी बाबूशेठ खानविलकर यांचं या स्पर्धेसाठी आगमन होत आहे. मालेगावचे सुपुत्र आणि या परिसरातील सगळ्यांचं लाडकं नेतृत्व
आगमन होताना पाहायला मिळतं. या क्रीडा नगरीमध्ये बाबूशेठ खानविलकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने बाबूशेठ खानविलकर आपलंही स्वागत. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, समोर उडवलाय, तिकडे आहेत योगेश पेनकर. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि दुसरे रनच्या प्रयत्नात विकेट आली आहे. या ठिकाणी बाबूशेठ खानविलकर यांचं आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्यांच्याबरोबर आलेले त्यांचेही सर्व सहकार्य यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. स्टेजवर जेवढे आहेत, मेमन साहेब आहेत, आमचे संदीपजी जाधव आहेत, तुंतुने साहेब आहेत, नितीनजी बडे आहेत, अविनाश नलावडे साहेब आहेत, बाबूशेठ खानविलकर आहेत, अफजल मेमन यांचाही या ठिकाणी चांगला सहयोग आहे. या सर्वांचं तात्या मालुसरे आहेत, या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोर उडवलाय, फिल्डर आहेत तिकडे. हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न फसलाय. चांगले एफर्ट झाले खरे, परंतु 2 रन मिळणार आहेत. जबरदस्त मॅच चालली आहे. 50च्या दिशेने विळ्याची वाटचाल सुरू आहे आणि जर का 50च्या पुढे गेली ही मॅच, मजा येईल. या मॅच मध्ये काय माहोल बनलाय रेमनभाई. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी A1 ची स्पर्धा सुपर डुपर हिट होते. त्याचं कारण आहे तुमची मेहनत सगळ्यांची. एक युनिट बनून, मात्र एक कुटुंब बनून A1 दरवर्षी काम करतं आणि या स्पर्धेला यशस्वी करतं. आणि मान्यवरांचे देखील मानदियाळी दाखल झाली या स्पर्धेसाठी याही वर्षी. ओ, पाठीमागे बॉल चाललाय आणि बघता बघता तो जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. मित्रांनो, या आजच्या 3 दिवस जो कार्यक्रम आहे त्यांचे अध्यक्ष आहेत आपल्याला लाभलेले शरदभाई दोशी यांचा या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. 51 झालेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पुल करण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन तर तिकडे मिळते. दुसरीचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय, फेकी केली जाईल आणि हो, 2 रन कंप्लीट. बघता बघता स्कोर पुढे गेलाय आणि जाऊन पोचतोय. या सेमीफायनल मध्ये विड्याच्या मुलांनी काय क्रिकेट खेळलाय. रन झाले 53. मॅच जिंकण्यासाठी पाहिजे महाडला 54ची आवश्यकता आहे. या 53 सुद्धा काही कमी नाही आहेत. त्यासाठी विळे टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. परंतु महाड आता याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेल. या ठिकाणी मान्यवर तर आहेतच, त्यांचं नाव तर आम्ही घेतो, परंतु छोट्यात छोटे, लहानात लहान, मोठ्यात मोठे, वयशीर असो किंवा एकदम तरुण असो, या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगतो, जेवढं तुमचं ऋण मानेन तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीने आपली उपस्थिती आहे, ऊन होता म्हणून आपण लांब लांब होतात, जसं जसं सावली आलेली आहे तसं तसं तुम्ही आता व्यापत आहात ग्राउंडला. ज्या पद्धतीने या कार्यक्रमाची शोभा वाढवते तुमच्या मुले, तर म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. या मध्येच या ठिकाणी विजय माडिक साहेब बागाडचे यांचाही आगमन आहे. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. व्यासपीठावर सर्वांची नावं न घेता, व्यासपीठ जेवढा आहे आमच्यासाठी खूप मोलाचा व्यासपीठ आहे. ज्या पद्धतीने येता तुम्ही आणि आम्हाला सहकार्य करता, मित्रांनो, ह्या व्यासपीठावर जेवढे जे बसलेले आहेत त्यांनी जर आपल्याला सहकार्य नाही केला तर ही टुर्नामेंट मला वाटते होणार नाहीये. असा एक समीकरण आहे, कारण ते आपल्याला सर्व सोय या ठिकाणी सर्व गोष्टींनी सहकार्य करतात. म्हणून त्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. या ठिकाणी जे जे आम्हाला सहकार्य करतात, अगदी लाईनमन पासून ते आमचे DJ मास्टर पासून, लाईव्ह पासून, झनकार असतील, या ठिकाणी चंदू सर असतील, अंपायर आम्हाला लाभलेले आहेत, सतत या ठिकाणी 3 वर्ष सतत येत आहेत. याच्या व्यतिरिक्त जे जे आम्हाला सहकार्य करतात त्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद.
सामना फास्ट करायचा आहे. दोन्ही अंपायरला विनंती आहे, वेळ नाहीये आपल्याकडे, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे आणि प्रेक्षकांना चांगले क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आपल्याकडून सर्वांकडून. जे 3 टीम आहेत त्या तिन्ही टीमांना विनंती आहे की तुम्ही एक चांगला क्रिकेट दाखवा, दर्जेदार क्रिकेट दाखवा, जेणेकरून आमची मेहनत ही या सर्वांसाठी असते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की एक चांगला क्रिकेट या ठिकाणी तुम्ही प्रेक्षक कराल. चला वेळ खूप होतोय, चला लवकरात लवकर दोन्ही बॅटर दाखल झालेले आहेत. मॅचला सुरुवात होते आणि विळे टीम पहा एका लाईन मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने मैदानात गेली आहे. जरा अंतरगावसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. बघा एक शिस्त कशी असते ती. अंतरगावची टीम आहे, अंतरगावचा बी आभारी आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मोठा लॉट दिलेला आहे. 8 संघांचा लॉट दिलेला आहे. त्यांचंही या ठिकाणी जेवढे आभार मानेन तेवढे कमी आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपल्या विभागातील विले संघ आहे, शिस्तबद्ध संघ आहे. अभिमान आहे आपल्याला की आपल्या विभागातील विले संघ आहे आणि शिस्तबद्ध आहे. हार जीत ही कोणाची असते, परंतु खेळाडू वृत्ती शिस्त ही आपल्याला पुढे घेऊन जात असते. त्याचाच एक नमुना म्हणून आपल्या विभागातील विले संघ आहे. त्यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. खुशामदीद जे अपोजिट टीम आहेत त्यांचंही महाडवाले आहेत, त्यांचंही A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. योगेश पेनकर, फायटर जेट, महाड, रायगड. भारतीय टेनिस क्रिकेट मधील आघाडीच्या कॅप्टन पैकी एक, आपल्याच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याचा सुपुत्र फायटर जेट योगेश पेनकर यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. परंतु विळे टीम देखील काही कमी नाहीये, चांगली कामगिरी करणारी टीम आहे. आणि बॉलिंगसाठी तेजस पाहायला मिळत आहेत. लेदर देखील तेवढेच चांगलं क्रिकेट खेळतात. रायगडसाठी देखील चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. तेच आता बॉलिंगसाठी आलेत. तेजस मोहिते बॉलिंगसाठी दाखल झालेले आहेत. आपल्या गावासाठी छोटस विळे गाव आज चर्चेत आहे. एक डाव संपलाय. चांगला बॉल टाकला जातोय. पहिल्या बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 54 करायच्या आहेत. 24 बॉलमध्ये 54 करायचे आहेत. एक चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं आगमन झालेलं आहे, मान्यवरांचं आगमन झालंय, टीमचं आगमन झालंय. सध्या चालू असणारी मॅच अंतरगाव गटातून जी टीम क्वालिफाय झाली ती विळे आहे आणि दुसऱ्या बाजूला आयकॉन गटातून IPL फॉर्मॅटमधून पुढे गेलेली टीम महाड. यावेळेला लॉफ केलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे एक चांगला फटका सूरज करकरेच्या बॅटमधून. 4 चौकार. यावेळेला पुन्हा एक चांगला फटका आलाय पुलचा आणि तो सुद्धा आलाय कडाक. 4. या चौकाराने धावसंख्या 9 वर जाताना पाहायला मिळते. विळे संघासाठी देखील पारितोषिक आलेली आहेत. एखाद दुसरी विकेट आली तर विळे सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात विळे भागाड या MIDC ची चर्चा झाली. आज विळे टीम आहे. हो यावेळेला पॉइंटला खेळलेत. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलेत. निघालाय बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा 3रा बॉल. 4 चौकार. धावसंख्या 13 आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. 54चा पाठलाग करायचा आहे. अजूनही मॅच ऑन आहे. पहिले 4 बॉल झालेत. 20 बॉल मध्ये अजूनही 41 पाहिजेत म्हणजे मॅच ऑन आहे. विळे विरुद्ध जर पाहिलं तर महाड. यावेळेला लॉफ केलाय. समोरच्या दिशेने बॉलची हवाई यात्रा. वाह, सिक्सर.
19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावर. 3 चौकार मारले, मग षटकार मारलाय सूरज करकरे. योगेश पेनकर यांच्या जोडीला मैदानात पाहायला मिळत आहेत. स्थानिक संघ आहे परंतु चांगली फाईट करतोय. समोर आहे महाडचा बलाढ्य संघ. हो, नो बॉल घोषित केला जातोय. आणि आता जर पाहिलं तर यानंतर फ्री हिट देखील असणार आहे. धावसंख्या 20. यावेळेला पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला फटका. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एफर्ट चांगले केले त्या ठिकाणी. पाहूया, चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. आणि तिकडे जर पाहिलं तर 3 रन घेतल्या गेले आहेत. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले आहेत त्या 23. तेवीस रन झालेले आहेत. चांगली सुरुवात महाड टीमची इकडे होताना पाहायला मिळाली आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी दोन्ही अंपायर आपल्याला विनंती आहे, गेम फास्ट घ्यायचा आहे. बॅड लाईटचा कोणाला त्रास नाही होणार याची दक्षता घ्यायची आपण. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक महत्वाचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट घ्याव्या लागतील. बाबूशेठ कानविलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळालं. दरवर्षी या स्पर्धेशी त्यांचंही नाव जुडलं जातं आवर्जून. विकेट घ्याव्या लागतील. सौरभ देशपांडे बॅकफुटला गेले. थर्ड मॅचच्या दिशेने बॉल स्क्वेअर कट केलाय परंतु बॉल जातोय थर्ड मॅचच्या दिशेने. 4 चौकार. सत्तावीस झालेत. अजूनही 27 पाहिजेत. 17 बॉलमध्ये 27 पाहिजेत. विकेट घ्याव्या लागतील. विडे टीमला मॅच जिंकायची असेल तर विकेट घ्याव्या लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. अजूनही काही मॅच संपलेली नाहीये. 7 बॉलमध्ये 25 वर बॅटिंग करताय सूरज करकरे. अख्खी स्पर्धा गाजवली या खेळाडूने. रिव्हर्स खेळायला गेले. डॉट बॉल आलाय. एक बॉल महत्वाचा आहे. अगदी महत्वाची मॅच. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी महत्वाची मॅच. सौरभ यावेळेला फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. यस, पहिली विकेट. विळेकरांचं सेलिब्रेशन सुरू झालंय. मॅच ऑन. ओमकार येतात बॅटिंगसाठी. ज्या ओमकारने सुद्धा ही स्पर्धा अष्टपैलू कामगिरी करताना गाजवली आहे. काय सुरुवात केली आहे परंतु अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि येस, अजूनही 27 पाहिजेत. 15 बॉलमध्ये 27 पाहिजेत. मॅच संपलेली नाही आहे. यानंतर फायनलचा सामना
बिरवाडी टीम आपण रेडी राहायचं आहे. स्टेजच्या समोरच यायचं आहे आपल्याला इकडे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. कमबॅक करावं लागणार आहे विळे टीमला. फायटर टीम आहे विळे. खरा बॉल टाकलाय. पहिलाच बॉल आणि आज काय खेळला हा ओमकार. पहिल्याच बॉलवर सिक्सर. बॉलवर सिक्सर मारलाय. स्कोर जर पाहिलं तर आता 33 झालाय आणि अजूनही जर पाहिलं तर 21 पाहिजेत. बॉल उपलब्ध करायचा आहे. लाइनमैन बॉल लेके आए. लाइनमैन यार यावेळेला स्ट्रोक तेवढा चांगला पाहिला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळलाय. 1 रन तिकडे मिळेल. स्कोर पुढे जातोय पुन्हा एकदा. षटकर आणि गणित बदललंय. 34 झालेत. 20 पाहिजेत अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाहीये. विळे टीम तुमच्या टाळ्या कमी वाजायला ऐकायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या. जेवढ्या चांगल्या टाळ्या वाजवाल जास्त तेवढी टीम तुमची चांगली खेळणार आहे. सौरभने अख्खी स्पर्धा गाजवली आहे. पाहूया. या वेळेला चांगला बॉल तिकडे पाहायला मिळतोय. हो आणि तिकडे 1 रन मिळेल. मॅच आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये गेलेली आहे. पहिल्या 2 ओव्हर संपल्या. स्कोर झाला आहे तो 35. 2 ओव्हरमध्ये पाहिजे 19. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही मॅच संपलेली नाहीये. हार मानणारे टीम नाहीयेत. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. योगेश पेनकर आणि ओमकार महाडिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंगसाठी दाखल झालेत. ओम देशमुख विळेगाव आणि त्यांना पाठिंबा द्यायला आला संपूर्ण विभाग. दुसऱ्या बाजूला अफजल 11 महाड. रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्याधिक स्पर्धा जिंकणाऱ्या संघांच्या यादीतील एक महत्वाचं नाव. आणि वैष्णव 11 सुद्धा फायनलला जाऊन पोहोचलेली आहे बिरवाडीची. 12 बॉलमध्ये 19 पाहिजेत. चला थोडीशी घाई करा. बराचसा विलंब होतोय. योगेश पेनकर यांच्यासाठी रणनीती बनवली जाते. हो वेगात बॉल टाकलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. 11 मध्ये 19 अजूनही पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. जर का डॉट बॉल आले तर मात्र विळे सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. प्रेक्षकांनी मैदान फुलून गेलंय. चारी बाजूने मात्र मैदानाच्या अगदी लगत प्रेक्षकांनी बसायला सुरुवात केली आहे. ही दरवर्षीची खासियत आहे या स्पर्धेची. रायगड जिल्ह्यातील मानाच्या स्पर्धेमध्ये A1चं नाव का घेतलं जातं त्याचं उत्तर आहे त्यांचं आयोजन. यावेळेला दिशा दिली आहे. बॉलला अगदी फाईन लेगला पाठवलंय. 4 चौकार. बॉलमध्ये 15. 10 बॉलमध्ये 15ची आवश्यकता आहे. कॅप्टन कुल, फायटर जेट, योगेश पेनकर एका बाजूने किल्ला लढवत आहेत. चांगली कामगिरी करत आहेत.
बिरवाडी आपण आपली संपूर्ण टीम घेऊन इकडे यायचं समोर, स्टेजच्या समोर, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. इकडे समोर अगदी जवळच लाईनअप होणार आहे. फुल टॉस, चुकीला माफी नाही, सिक्सर. योगेश पेनकर जबरदस्त कामगिरी करतायत. अफजल 11 महाड विजयाच्या उंबरठ्यावर दाखल होतोय. विळे संघाने सुद्धा चांगली फाईट दिली. आजच्या दिवसात या महाड टीमच्या विरुद्ध सगळ्यात जास्त रन कोणी केल्या असतील तर त्या विळेनीच केल्या होत्या, 53. सरळ बॅटने अगदी देखना फटका मारलाय, कव्हर्सला बॉलला पाठवलाय. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय, फेकी केली गेली आहे आणि 2 रन कंप्लीट. निखिल आपली टीम कुठे, इकडेच आहे का? बिरवाडी आहेत. आपल्याला आताच टीम घेऊन या इकडे, वेळ कमी आपल्याकडे. मुख्य स्टेजच्या समोरच आपण इकडे लाईनअप करणार आहोत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तो यशस्वी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 48, म्हणजे 6 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल बाकी आहेत. चेक. या ठिकाणी बाबूशेठ दोशी यांचं आगमन आहे. प्रत्येक वर्षे गेल्या 29 वर्षामध्ये ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेले असे आमचे बाबूशेठ यांचा या ठिकाणी आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. जबेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अखू टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार. अफजल 11 महाड फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. काय जबरदस्त कामगिरी, अभिनंदन. सेमीचा मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देणार आहोत. दोन्ही टीम स्टेजच्या समोर लाईनअप करायचंय. प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. ज्या पद्धतीने सर फॉलोअप म्हणतात त्या पद्धतीने व्ही करायचे आहे. व्ही करायचे, दोन्ही संघांनी व्ही करायचे आहे प्लीज. महाडचे लवकर लवकर, वेळ नाहीये. टीमच्या व्यतिरिक्त कोणी आतमध्ये जाऊ नका. बाहेर व्हा सर्वांनी बाहेर व्हा. फक्त 2 टीम आतमध्ये राहतील. सर्वांनी बाहेर व्हायचंय. व्ही करायची आहे थोडीशी. या ठिकाणी सर इकडे कॅमेरा आहे, सर इथे कॅमेरा आहे, त्या पद्धतीने तिचा ही झाला व्ह्यू आला पाहिजे. चला या लवकर या महाडवाले. योगेश प्लीज, जरा समजू शकतो आम्ही, परंतु सर सहकार्य पाहिजे. योगेश प्लीज, महाडवाले व्ही बनवा, महाडवाले व्ही बनवा.